राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे मंत्री आणि नेत्यांकरता बौद्धिक शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिराला अजित पवार गटाच्या नेत्यांनी दांडी मारल्यामुळे ही शिबिर चर्चेत आलंय। या विषयावरती भाजप आणि अजित पवार समर्थकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच भाजपाच्या नेते आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक शिबिर घेत असतो। यंदाही त्यांनी नागपुरातल्या रेशीम बागेत हे शिबिर घेतलं होतं। या शिबिराला भाजपाचे महत्त्वाचे मंत्री आणि नेते गेले होते। त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे नेतेही या बौद्धिक शिबिराला गेले होते। मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांनी या बौद्धिक शिबिराला उपस्थिती दर्शवली नाही। त्यामुळे विचारधारेच्या मुद्द्यावरून अजित पवार गट अनुपस्थित होता का असं सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता त्यांनी या गोष्टीचा इन्कार करत संघ कुणालाही आमंत्रण देत नाही असं म्हणत अजित पवार गटाचे वैचारिक मतभेद नसल्याचं म्हटलंय। अशी काही निमंत्रण संघाने कोणाला दिलं? संघ निमंत्रणही देत नाही। आमदारांची इच्छा असते, ते भावना व्यक्त करतात की आम्हाला जायचं आहे। आता एक एक आमदार जर आपापल्या सोयीने आला तर इथं त्यांच्या व्यवस्था करताना काही तात्विक अडचणी येतात। म्हणून मग संघ म्हणतो की तुम्ही एक दिवस ठरवा आणि त्या दिवशी सर्वजण या। संघ निमंत्रण देत नाही। अजित पवार गटानं या शिबिराला पाठ तर फिरवलीच। त्याचप्रमाणे या विषयावर विचारलं असता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोणत्या पक्षानं कुठं जावं हा ज्याचा त्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय। आपापल्या पक्षांनी काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला इतर पक्षाची लोक गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। अजित पवार गटानं कुणी कुठं जावं हा त्यांचा अधिकार आहे हे सांगतानाच संत रविदास महाराजांच्या जयंतीचा उल्लेख करत त्यांना वंदन केल्याचं म्हटलंय। इतकंच नाही तर त्यांच्या बोलण्यातून वैचारिक मतभेदामुळे त्यांनी रेशीम बागेत बौद्धिक शिबिराला जाण्याचं टाळलं असावं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।